हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा आज स्मृतिदिन. खरं तर या स्मृतिदिनाच्या दिवशी अनेक आठवणींचा दिवस होऊन बाळासाहेब आपल्यामध्ये नाही आहेत. आपलं शब्द हेच आपला हत्यार, याप्रमाणे आपले राहिलेले आपले वंदनीय बोले तैसा चाले त्यांची वंदावे पावले. खरं तर मी हे बोललो याच उक्तीप्रमाणे आपला शब्द हे प्रमाण ठेवून आपण सर्वांनी सुद्धा त्यांचा हा आदर्श घेऊन पुढे चाललं पाहिजे. कारण पहिल्यांदा आपण जो शब्द देतो तो शब्द पाळण्याची ताकद आपल्यात राहिली पाहिजे. आणि ती जर ताकद आणायची असेल तर आपण वंदनीय बाळासाहेब ठाकरे साहेबांकडे जर बघितलं तर त्यांच्याकडनं ती प्रेरणा मिळते. खरंच त्यांच्या स्मृतीला वंदन करत असताना मी त्यांच्याकडे एकच मागणी मागेल का भले मी अवसरीपूर गावातला असेल, परंतु तुमचा जो संकल्प होता, ज्या पद्धतीने मराठी माणसासाठी वागलात त्याच पद्धतीने मला तीच बुद्धी मला तुमच्या रूपाने मला मिळो अशी त्यांना विनंती करतो. ज्या ठिकाणी तुम्ही कोणी असाल, ज्या ठिकाणी असाल तिथून मला कृपाशीर्वाद असे द्या का या येणाऱ्या निवडणुकीमध्ये विजय होऊन त्यांचा संकल्प असलेला संकल्प मी पुढे नेण्याचं मी काम करेन. हे तुम्हाला सर्वांना सांगतो. बाळासाहेबजी ठाकरे साहेब यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करतो. मराठी माणसाला महाराष्ट्रामध्ये न्याय देण्याच्यासाठी, मराठी माणूस हा स्वाभिमानाने जगण्यासाठी ज्यांनी शिवसेनेची स्थापना केली ते वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेबजी ठाकरे साहेब यांचा आज स्मृतिदिन आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे का पूर्वीचा काळ 1966 पूर्वीचा काळ गुजराती, कन्नडी किंवा जे महाराष्ट्र सोडून इतर राज्यातली लोक मुंबईमध्ये आली होती आणि मराठी माणसाला प्रचंड अन्याय करत होती. अशा वेळी शिवसेनेची स्थापना करून मराठी माणसाच्या मनगटामध्ये पोलादी ताकद देण्याचं काम शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी केलं. पब्लिक सेक्टर असेल, प्रायव्हेट सेक्टर असेल, गव्हर्नमेंटच्या नोकऱ्या असतील, यामध्ये मराठी माणसाला न्याय देण्याचं काम बाळासाहेब ठाकरे साहेबांनी केलं आणि खऱ्या अर्थानं एक चांगल्या पद्धतीनं शिवसेनेची कमान त्यांनी चालवून एक या महाराष्ट्राला स्वाभिमानी महाराष्ट्र घडवण्याचं काम केलं. नंतरच्या काळामध्ये आपल्याला माहिती आहे की मुंबईसारखी महानगरपालिका जगामध्ये एकमेव महानगरपालिका असेल की या महानगरपालिकेच्या 90,000 कोटीच्या ठेवी आहेत. सगळ्या महानगरपालिका कर्जामध्ये आहेत, परंतु एकमेव महानगरपालिका अशी आहे की 90,000 कोटींच्या ठेवी त्यांनी आदरणीय उद्धव साहेब आणि या सगळ्या शिवसेनेच्या आपल्या सहकाऱ्यांनी चांगल्या पद्धतीनं काम केलं. 1995 साली युती शासन पहिल्यांदा सत्तेवर आलं. या भागामध्ये कृष्णा खोरे विकास महामंडळाची स्थापना केली. आपल्याला ज्ञात असेल की या भागामध्ये उन्हाळ्यामध्ये पिण्याच्या पाण्याची देखील आपल्या लोकांना अडचण असायची, परंतु डिब्बे उजवा तीर कालवा हा आदरणीय मनोहरजी जोशी सर मुख्यमंत्री असताना त्यांनी मंजूर केला आणि एक चांगल्या पद्धतीनं हा भाग सगळा सुजलाम सुफलाम अशा प्रकारचा हा भाग झाला. आणि हे सगळं करत असताना आज वंदनीय बाळासाहेब ठाकरे तुमच्या आमच्यामध्ये नाही. त्यांनी जाताना सांगितलं पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब आणि आदित्य साहेब यांच्यावर महाराष्ट्राच्या जनतेने विश्वास ठेवावा, प्रेम करावं आणि जसं प्रेम माझ्यावर केलं तसंच प्रेम उद्धव साहेब आणि आदित्य साहेबांवर करावं असं आदरणीय बाळासाहेब ठाकरे साहेब सांगून गेले. आणि त्या पद्धतीनं आपण सगळे आता बघत आहात की ज्या पद्धतीनं मराठी माणसाला काउंटर करण्याचं काम मुंबईमध्ये इतर भाषिक लोक करत आहेत किंवा इतर पक्षातले लोक करत आहेत. आता आपण बघितलं की मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्यानंतर लगेच बिहार भवनाची स्थापना करण्यात आली आणि निवडणुकीच्या काळामध्ये कोळी भवनाची स्थापना करू असं सांगितलेलं होतं. आपल्या एकंदरीत लक्षात आलं असेल की मुंबईचं महत्त्व कमी करण्याचं काम गुजराती लोक करत आहेत. अनेक मुंबईतील मोठमोठे प्रकल्प त्यांनी गुजरातला नेले. वेदांता फॉक्सकॉन सारखा पुण्यामध्ये येणारा प्रकल्प देखील तिकडे गेला. इंटरनॅशनल बिझनेस हब देखील त्यांनी गुजरातला नेलं. डायमंड हब देखील त्यांनी सुरतला नेण्याचं काम चालवलेलं आहे. म्हणजे एकंदरीत महाराष्ट्र आणि मुंबईला महत्त्व कमी करण्याचं काम या लोकांनी केलेलं आहे. या लोकांपासून आपल्याला भविष्यामध्ये सावध राहण्याची गरज आहे. हे पूर्वी वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी सांगितलेलं होतं आणि ते गेल्यानंतर आज आदरणीय उद्धव साहेब यांना आणि आदित्य साहेबांना काउंटर करण्याचं काम या लोकांनी केलेलं आहे. मराठी माणसाने योग्य वेळी जागा होणं गरजेचं आहे, तरच आपण खऱ्या अर्थानं पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या बरोबर राहून हा विचार जनतेपर्यंत पोहोचवण्याचं काम तुम्हाला आम्हाला करायचं आहे.
आणि हे जर आपण नाही केलं तर पुढचा काळ मराठी माणसासाठी आपल्या सगळ्यांसाठी अतिशय धोक्याचा आहे, धोक्याची घंटा आहे. तरच आपण वंदनीय पक्षप्रमुख हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेबजी ठाकरे यांना मी त्यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करतो आणि 2 शब्द पुरे करतो. धन्यवाद.